तू आता साधारण 20-25 वर्ष तरी साड्या विकत घेत असशील. हो. तर साडी विकत घेताना काय विचार करावा का? मी इम्पल्सिव्ह बायर आहे. मी काहीही विचार करत नाही साडी घेताना. मला ती साडी आवडली की मी ती घेते. साड्यांच्या बाबतीत मोस्टली असंच करत असतील सगळ्या जणी. इम्पल्सिव्ह. आणि माझ्या अशा खूप मैत्रिणी आहेत की ते साड्या घेताना विचार करतात. आपण भेटूयात सायली राजाध्यक्षला. हाय सायली. हाय. मला पहिल्यांदा सांग, तुझ्या साडीच्या प्रेमाबद्दल. ही आवड कशी निर्माण झाली आणि कधीपासून साडी नेसायला लागलीस? खरं सांगायचं, मला आठवतं तसं मला साडी आवडते आणि मी खूप बारीक होते, त्यामुळे आईच्या ब्लाऊजला आतून धावदोरा घालून टिपा घालून साड्या नेसण्याचे तेव्हापासून मी साड्या नेसायला लागले. पण नंतर हळूहळू ही साडीची आवड म्हणण्यापेक्षा साडीचं प्रेम खूपच वाढलं, जरा अति झालं याचं, असं वाटतं मला. म्हणजे सुरुवातीच्या काळात मी म्हटलं तसं मी खूप बारीक होते, त्यामुळे तेव्हा ज्या जरा फुलतील अशा साड्या, म्हणजे कोटा किंवा ऑर्गंडी किंवा स्टार्च केलेल्या कॉटन साड्या, ह्या साड्या मला खूप आवडायच्या. ते लग्न झाल्यावर थोडं सिल्कवर माझं खूप प्रेम बसलं, कांजीवरम किंवा अशा प्रकारच्या जाड सिल्कच्या साड्या आणि त्याला जर असलेल्या साड्या अशा. पण आता गेल्या काही वर्षात मला जरीच्या साड्या अजिबात आवडेनाशा झाल्यात. आणि तुला माहिती आहे, जसं मी साड्या डिझाईन करते स्वतः, तर मी डिझाईन केलेल्या बऱ्याचशा साड्या नेसते खणाच्या, आणि त्याला मग इतर काही लावून केलेल्या साड्या त्या नेसते. माझं साड्यांचं प्रेम हे प्लेन साड्यांवर जास्त आहे. सॉलिड रंगाच्या प्लेन साड्या आणि त्याला वेगवेगळी ब्लाउजेस, असं माझं जास्त गेल्या काही वर्षात झालं. आता तू इतके प्रकार सांगितलेस ना साड्यांचे, म्हणजे मला पूर्वी आठवतंय, मी दुकानात गेल्यावरती मला साड्यांच्या प्रकारांबद्दल काही फारशी माहिती नव्हती. मलाही माहिती नाही फारशी. आणि दुकानात गेल्यावरती हे सिल्क आहे मॅडम असं म्हणलं की ते घेऊन यायचं, आणि नावं तर अजिबात लक्षात राहायची नाहीत, आणि साडी छान असायची, त्याच्यामुळे साडी नेसून कुणाकडे गेलं ना, ही कुठली साडी म्हणलं की माझी बोंब व्हायची की नाही, मला नाव नाही माहिती नाहीये. तर साड्यांच्या प्रकारांबद्दल माहिती सांगशील का, किंवा टेक्स्चर बद्दल, की म्हणजे आता मटका सिल्क आहे तर ते थोडं असं रफ असतं, की मुख्यतः सिल्क मध्ये ना, म्हणजे मला सुद्धा खूप प्रकार कळतात असं नाही, थोडे प्रकार कळतात. पण आता आर्टिफिशियल आणि प्युअर यातला फरक कळायला लागलाय. म्हणजे तू आर्टिफिशियल जर सिल्क्स पाहिलेस तर ती सिल्क त्याच्यात सिंथेटिक धागा असल्यामुळे, म्हणजे त्यात बरेचदा पॉलिएस्टर त्यात मिक्स असतं, तर त्यामुळे त्याला एक प्रकारची चमक असते. पण ती चमक आणि सिल्कची, खऱ्या सिल्कची चमक ही तुम्हाला सवयीने कळत जातं. म्हणजे आता तू नेसलेली सिल्क साडी आहे, प्युअर सिल्क साडी आहे, हे बघितलं की कळतं. हा रॉ सिल्क म्हणजे ज्याच्यावर फारशी प्रक्रिया केली नाही असं सिल्क, जे मला खूप आवडतं, ज्याला एक प्रकारचा खडबडीतपणा असतो, टेक्स्चर असतं, ज्याला एक रफ टेक्स्चर असतं. आणि ह्या सिल्कमध्ये अनेक घिच्या सिल्क येतं म्हटलं तसं, टसर पण रॉ मिळतं, टसर दोन्ही मिळतं, टसर प्रक्रिया केलेलं सॉफ्ट तलम टसर पण मिळतं आणि रॉ सिल्क पण मिळतं. नंतर मुगा सिल्क मुंगा सिल्क हे दोन वेगळे प्रकार आहेत. कोसा सिल्क आहे, भागलपूर सिल्क आहे. तर बेसिकली हे सगळे रेशमाचेच प्रकार आहेत, पण त्या त्या राज्याचं, म्हणजे भागलपूर सिल्क हे बिहारचं आहे, किंवा कोसा सिल्क हे पण बिहारचं आहे. मुंगा सिल्क, एरी सिल्क हे तू बंगालचं आहे. एरी सिल्क मध्ये त्या पण अगदी तलम साड्या असतात एरी सिल्कच्या. कांजीवरम सिल्क वगैरे ह्या ज्या दक्षिणेकडच्या साड्या असतात ते थिक सिल्क असतं आणि ते खूप वर्ष टिकतं, त्याला काहीही होत नाही, ते वर्षानुवर्ष राहतं. तसं सिल्कमध्ये, आणि शेवटी ह्या गोष्टी ना बघून आणि सवयीनी, अनुभवानी जास्त कळतात. भारतामध्ये ह्या भागात हे सिल्क तयार होतं म्हणून त्याला ते नाव दिलं जातं. पण त्याच्या टेक्स्चर्स मध्ये फरक पडतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिल्क आहे, पण भागलपूर सिल्क आणि अनेक दुसऱ्या राज्यातलं सिल्क असं म्हणून त्याच्यामध्ये नक्की फरक पडतो. तू बघितलंस तर बनारसी सिल्क जे म्हणतो आपण, तर बनारसी काम हे खूप प्रसिद्ध आहे, तुला माहिती आहे. बनारसी विविंग खूप प्रसिद्ध आहे. पण बनारसी सिल्क साठी जे सिल्क वापरतात ना, ते फार पातळ असतं. म्हणजे तू जर ते नुसतं सिल्क घ्यायला गेलीस तर तू घेणार नाहीस ते सिल्क, इतकं पातळ असतं. त्याच्यावर बनारसी, कदाचित ते असं असेल की त्याच्यावर इतकं काम करतात, ते जड होऊ नये म्हणून ते पातळ सिल्क वापरत असतील. किंवा कांथा जे करतात ते बंगलोर सिल्क आणि टसर सिल्क या दोनच सिल्क वर करतात. हे मलाही परवाच कळलंय, त्या वीवरकडे का गेले होते तेव्हा. तर म्हटलं तसं बंगलोर सिल्क पातळ असतं अगदी,
भागलपूर सिल्क फाईन असेल म्हणजे रिफाईंड असेल ज्याच्यावर प्रक्रिया केलेलं आहे तर ते थोडं सॉफ्ट असतं, पण भागलपूर सिल्क जड असतं. म्हणजे तू जर साडीची घडी हातात घेतलीस तर ती जड असते, पण त्याच्याऐवजी जर टसर तू हातात घेतलीस ज्याच्यावर प्रक्रिया केलेलं टसर आहे ती अगदी हलकी असते. किंवा बंगलोर सिल्क अगदी हलकं असतं. ज्याच्यावर ओरिसाच्या आपल्या बालुचेरी वगैरे साड्या येतात ते थोडं मध्यम जड असतं. आणि कांजीवरम किंवा दक्षिणेतल्या ज्या सगळ्या साड्या आहेत ज्या आपण चेन्नई किंवा त्या भागात घेतो, कांचीपुरम वगैरे, त्या साड्या जराशा जड असतात साड्या. म्हणजे ते घेतले की तुला कळतं की ते हेवी सिल्क आहे, पण ते ड्रेप पण खूप सुंदर होतं. साडी ह्या प्रकाराकडे नॉर्मली असं बघितलं जातं की आपण कुठल्याही फंक्शनला कुठल्याही ठिकाणी नेसू शकतो. बरोबर. तर अशा प्रत्येका फंक्शनसाठी किंवा प्रत्येका ओकेजनसाठी म्हणून साडी निवडताना काय विचार करावा? ह्यात 2-3 गोष्टी अशा आहेत की फॉर्मल आणि सेमी फॉर्मल, जे आपण इतर पोशाखांबद्दल पण म्हणतो की ऑफिसचा आपला एक फॉर्मल पोशाख असतो. आता तू बघायला गेलीस तर कितीतरी मोठ्या बँकांच्या ज्या जनरल मॅनेजर्स आहेत, बायका आहेत त्या, आणि त्या सुंदर साड्या नेसतात. तर त्या फॉर्मल साड्या म्हणून त्या प्लेन टसर्स किंवा प्लेन भागलपूर सिल्क्स ह्याचा वापर करतात. म्हणजे अगदी चंदा कोचर बघितल्यास तू, अरुंधती भट्टाचार्य पाहिल्यास किंवा रंजना कुमार बघितल्यास किंवा नैनालाल किडवाई पाहिल्यास, या सगळ्या जणी साड्या नेसतात आणि त्या अतिशय सुंदर, मी म्हटलं तसं टसर किंवा अशा साड्या नेसतात. परत पुन्हा भारतात इतकी हवा हा जो प्रकार आहे की मग तुम्ही जरा विचार करून नेसू शकता की जिथे तुम्हाला थंडीचा प्रदेश आहे मग तिथे तुम्हाला जाड साड्या नेसता येऊ शकतात किंवा काठापदराच्या तिथे गरम होत नाही जास्त, किंवा तुम्हाला AC मध्ये जायचं आहे तर अशा साड्या नेसू शकता तुम्ही. तुम्हाला अगदी इन्फॉर्मल कुठेतरी एखाद्या, आता तू आणि मी जेवायला जाणार आहोत आणि मला साडी नेसायची आहे तर साधी कॉटन साडी सुंदर दिसते तिथे नेसायला, किंवा एखादी पातळ कोटा साडी आणि एखादा छानसा ब्लाऊज घातला, लिनन चालू शकतं. उन्हाळ्यात घालायच्या साड्या आणि हिवाळ्यात घालायच्या साड्या यात पण पुन्हा फरक आहे की उन्हाळ्यात तू लिनन्स नेसू शकतेस, कॉटन नेसू शकतेस, सिल्क मधले जे जरा थंड राहणारे पश्मिना वगैरे प्रकार आहेत ते नेसू शकतेस तू, ज्याला फार वजन नाहीये ज्याला, अशा साड्या तू नेसू शकतेस. आणि हिवाळ्यात त्या उलट तू जास्त जाड सिल्कच्या साड्या नेसू शकतेस किंवा जाड टेक्स्चरच्या, इव्हन ऑर्गंडी वगैरे साड्या पण हिवाळ्यात जास्त चांगले दिसतात. पावसाळ्यात तुम्हाला साड्या नेसायच्याच असतील तर मी सिंथेटिक नेसत नाही, पण पावसाळ्यात नेसायच्या असतीलच लवकर वाळतील अशा, जे सिल्क पटकीने अंगावर सुद्धा वाळू शकतं, अशा प्रकारच्या साड्या तुम्ही पावसाळ्यात ट्रान्सपरंट होणार नाहीत, अशा साड्या तुम्हाला पावसाळ्यात नेसता येऊ शकतात. तर ऑकेजन नेमकं काय आहे असा विचार करून तुम्हाला, किंवा एखाद्या मैफिलीला तुम्हाला जायचंय तर एखादी प्रिंटेड सिल्कची साडी आणि एखाद्या गळ्यात एखादी मोत्याची माळ घातली की तुमचा तो लुक अगदी छान होतो, त्याला तुम्हाला जास्त काही करावं लागत नाही. तू आता साधारण 20-25 वर्ष तरी साड्या विकत घेत असेल, तर साडी विकत घेताना काय विचार करावा किंवा त्याच्यासाठी काही टिप्स सांगू शकशील? साड्या घेताना तू आता म्हणालीस तसं की मला असं वाटतं की तुझ्या वयाच्या ज्या मुली आहेत ज्या कमी साड्या नेसतात पण ज्यांना आता साड्या नेसायला आवडतं, तर अशा मुलींनी एक ठराविक, कारण त्यांना सगळंच घालायचं असतं, म्हणजे असं नाहीये की फक्त साड्या नेसायच्या असतात, तर त्यांनी थोडासा विचार करून मग खरेदी कराव्यात. म्हणजे काही इन्फॉर्मल साड्या, काही फॉर्मल साड्या, काही ऑकेजन्सना घालता येतील अशा साड्या. जसं मगाशी आपण बोललो की एक लग्नाच्या असतातच 2-3 साड्या, जरीच्या साड्या, मग नंतर काही लिनन, 1-2-3 लिनन्स ठेवाव्यात किंवा 2-3 म्हटलं तसं टसर भागलपूर अशा ठेवाव्यात. मग एक लिमिटेड 20 साड्यांचा जरी स्टॉक असेल तरी त्यात जर असा विचार करून घेतला तर, आणि ब्लाउजेस बदलत राहिले त्याच्यावरचे, तर त्या साड्यांचं लुक बदलतं दरवेळेला. त्यामुळे तुम्ही असं नक्की करू शकता की असे वेगवेगळे प्रकार थोडेसे घेऊन ब्लाउजेस बदलले की साडीचा लुक बदलतो. मी तुला तेच विचारणार होते ह्याच्या पुढचा प्रश्न की आता मी इथे ही साडी नेसली आहे ना, आता परत तीच साडी कशी नेसायची असा खूपदा विचार करतात, तर ह्या मागे आपण तीच साडी फक्त लुक बदलून वापरू शकतो का किंवा कशी वापरू शकतो? खूप छान पद्धतीने वापरता येऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ सांगते तुला की मी तुला नंतर दाखवणारच आहे काही, पण काही मल्टीपर्पज ब्लाउजेस असतात. म्हणजे एक आता माझ्याकडे एक ब्लाउज आहे, मी तुला दाखवणार आहे, मल्टी कलर्ड चेकर्ड ब्लाउज येते. म्हणजे त्याच्यावर चौकड्या, अशा खूप रंगांच्या चौकड्या. तर मी तो एक ब्लाउज
अनेक साड्यांवर घालते आणि साडीचा लुक बदलतो. म्हणजे तीच साडी समजा मला एखादी प्लेन साडी एखाद्या कार्यक्रमाला नेसायची आहे, से बारसा आहे, तर मी तो ब्लाऊज घालते, त्याच्याबरोबर मी जरीची किंवा खणाची साडी नेसते, त्याच्यावर दागिने कुठले घालतो ह्याच्यावरही लुक बदलतो. तर ते केलं की, आणि मला एखादं असंच कॅज्युअल कुठेतरी जायचंय, मी तो ब्लाऊज घालते, साधी लिनन प्लेन साडी नेसते आणि फक्त कानात घालते, लुक बदलतो. त्यामुळे आपण अगदी असे मल्टीपर्पज काही ब्लाउजेस, आणि माझ्याकडे कितीही ब्लाउजेस असले तरी मला असं लक्षात आलं की मी त्यातले 20-25 ब्लाउजेस अलटून पालटून घालत असते, कारण मी म्हटलं तसं मल्टीपर्पज ब्लाउजेस असतात. त्यामुळे ते आपण कुठल्या साडीवर कुठला ब्लाउज घालतो याच्यावर साडीचा लुक खूप अवलंबून असतो. साड्या आपण घेतो खरं, पण त्या मेंटेन करणं ही तेवढंच कष्टाचं काम असतं. कधी कधी वापरून खराब होतात, कधी कधी न वापरता खराब. वापरून तितक्या खराब होत नाहीत, न वापरता जास्त होतात. पण आता ज्या पूर्वी व्हायच्या ना, चंदेरी किंवा ऑर्गंडी किंवा अशा ज्या घडीत जातात साड्या, हल्ली त्यांनी एक सूत त्यातलं एक वेगळं ते म्हणतात टाकतो, त्यामुळे चिरल्या जात नाहीत साड्या. पण पैठण्या वगैरे सुद्धा चिरल्या जातात. तू हँड पेंटेड कलमकारी जर घेतलीस, म्हणजे जे मी खणाच्या ह्याच्यात खूप वापरते, तर ती हँड पेंटेड कलमकारी ही दुधात ती रंग भिजवून, गूळ, फर्मेंटेड गूळ आणि दूध आणि असं वापरून त्याचे रंग तयार केलेले असतात, त्या रंगामध्ये ते मिसळलेलं असतं. तर या साड्यांना जर हवा मिळाली नाही तर त्या साड्यांवर फंगस येतं. आणि माझ्या स्वतःच्या 2-3 साड्या अशा खराब झाल्या. सो मला असं वाटतं की ती साडी मी करत नाही, पण करायला पाहिजे की 1 वर्षातनं एकदा किंवा 6 महिन्यातनं एकदा तुम्ही सगळ्या साड्या उघडून एसी मध्ये उघड्या, पूर्ण घड्या उघड्या करून ठेवा आणि मग नंतर त्याच्या परत घड्या घालून ठेवा इस्त्री करून. तर ती घडी पण बदलली जाते आणि ती मोकळी ठेवल्यामुळे त्याला हवा लागते. नाही तर एक साडीला एक प्रकारचा कुबट वास यायला लागतो तो ठेवून. किंवा मग त्याच्या घडीत लवंगा पण ठेवतात कोणी कोणी, एखाद्या पुरचुंडीत बांधून लवंगा ठेवल्या, किंवा आपण हल्ली तर खूप ओडोनिल असतं किंवा डांबराच्या गोळ्या असतात, पाउचेस पण येतात, डिह्युमिडिफायर येतात. तसं तुम्ही जर काही वापरलं तर साड्या चांगल्या राहू शकतात. म्हणजे साड्यांना तसा मेंटेनन्स नाही लागत. ओके. मगाशी आपण बोलत होतो की लुक डिझाईन होताना ब्लाउजचा खूप महत्वाचा हे असतो, तर ब्लाउजेसच्या प्रकाराबद्दल सांगशील का? की मला स्वतःला साधे ब्लाउज आवडतात, म्हणजे साधे गोलगळे, बाह्या किंवा बाह्या नसलेले ब्लाउज. म्हणजे हे मला खूप बेसिक ब्लाउजेस आवडतात. पण त्याच्याच बरोबर मी हल्ली अनेक क्रॉप टॉप्स पण ब्लाउज म्हणून वापरते. ते पण बेसिकली ब्लाउज जितका साधा तितकी साडी उठून दिसते, असं माझं स्वतःचं निरीक्षण आहे. म्हणजे खूप साड्यांना खूप नाड्या, घुंगरं आणि काय काय लावलं की त्या साड्या नाही चांगल्या दिसत, असं मला वाटतं. सिल्कच्या सगळ्या साड्यांना अस्तर लावतो आपण ब्लाउजेसना. अस्तर लावताना अजून एक म्हणजे उत्तर सुचलेलं त्यातलं की अस्तर लावताना सुद्धा ना कॉटनचं पातळ अस्तर जे वाईट ह्याचं येतं ते नका घेऊ. म्हणजे टेलरला सांगून बटरच्या कपड्याचं येतं अस्तर, त्याचे रंग जात नाहीत. कारण बेसिकली सिल्कचे सगळे, म्हणजे सिल्कमध्ये जर गडद रंग असेल, गडद हिरवा असेल, राणी कलर असेल, जांभळा रंग असेल, निळा असेल, त्याचे रंग जाण्याची कुठलंही कापड असलं तर याची शक्यता असते. म्हणजे त्याचं कितीही तुम्ही त्याला छान मेंटेन केलं तरीही, आणि घामाने हमखास जातो. तर त्यावेळेला तुम्ही बटरचं जर अस्तर लावलं त्याला तर रंग पसरणार नाही. त्यामुळे ही एक गोष्ट करू शकता तुम्ही की रंग न पसरण्यासाठी. आणि कॉन्ट्रास्ट किंवा साडी, म्हणजे साडीची मजा वाढवण्यासाठी म्हणून आपण कसं आहे माहिती का की खूप लाईट रंग असेल, म्हणजे खूप सौम्य रंग, जसं ऑफ व्हाईट आहे किंवा अगदी फिका पिवळा रंग आहे, फिका गुलाबी रंग आहे, अगदी फिका निळा रंग आहे, आकाशी ज्याला आपण म्हणतो, बेबी पिंक, बेबी ब्लू, हे जे रंग आहेत, या साड्यांबरोबर फार कॉन्ट्रास्ट रंग घालू नयेत असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यावर काळं किंवा एकदम हिरवं किंवा एकदम राणी कलरचा ब्लाऊज, त्या साडीची मजा जाते. जितकी सौम्य रंगाची साडी तितका सौम्य जर ब्लाऊज तुम्ही त्याच्याबरोबर घातलात तर ती साडी जास्त उठून दिसते, हेवी कॉन्ट्रास्ट होतो. तर कॉन्ट्रास्ट करताना पण तो कसा करायचा हे थोडं लक्षात ठेवलं पाहिजे.
साधारण कुठल्या अंगकाठीच्या किंवा कुठल्या रंगाच्या किंवा असं काही स्पेसिफिकेशन सांगू शकशील की कुठल्या माणसाने कशा बाईनी कुठल्या पद्धतीचा ब्लाऊज शिवावा किंवा ब्लाऊज शिवताना काही गोष्टी म्हणजे आपल्याकडे कसं होतं की एक फॅशन आली की तीच फॅशन सगळे म्हणजे सिरियल मध्ये कोणीतरी लहान एवढ्याशा बायांचा ब्लाऊज घातला की सगळ्या जणी तसेच ब्लाऊज म्हणजे छान जरा भरलेले दंड आहेत आणि मग त्यांनी छोट्या स्लीव्हचे ब्लाऊज घातले तर ते छान दिसतं. पण ज्यांना खूप उंची आहे आणि ज्यांचे हात खूप लांब आहेत त्यांनी एकतर कोपरापर्यंतच्या बाह्यांचे ब्लाऊज घालावेत, फार लांब पण घालू नये, कोपरापर्यंतच्या बाह्यांचे ब्लाऊज घालावेत किंवा स्लीवलेस घालावं. स्लीवलेस हे कोणालाही चांगलं दिसतं, अगदी कितीही छान दंड असोत, गुबगुबीत असोत, बारीक असोत, स्लीवलेस चांगलं दिसतं. मध्यम उंचीच्या माणसाला काही चालून जातं, म्हणजे लांब बाह्या, छोट्या बाह्या किंवा परत तुमचा हात कसे आणि शेवटी कसं आहे हे ढोबळ आहे, कॅरी कसं करता ह्याच्यावर खूप अवलंबून आहे. आणि कॉम्प्लेक्शन बद्दल सांगशील म्हणजे कुठल्या रंगासाठी? खरं तर मला हे फार चुकीचं वाटतं की कॉम्प्लेक्शनला कुठल्या साड्या चांगल्या दिसतात. कुठल्याही कॉम्प्लेक्शनला कुठलाही रंग चांगला दिसतो असं मला वाटतं. पण त्यातल्या त्यात सांगायचं झालं तर खूप गोरे जे असतात, पांढरट गोरे रंग, त्यांनी खूप गडद रंग वापरू नयेत. आपल्याकडे उलटा समज आहे, खूप गोरं असेल की खूप गडद रंग घालावेत असा एक समज आहे आपल्याकडे, फार अंगावर येतो तो रंग. तर त्याच्याऐवजी त्यांनी जर सौम्य रंग वापरले तर जास्त चांगलं दिसतं. आणि त्या उलट सावळ्या ज्या असतात, डस्की ज्याला म्हणतो आपण, त्या सावळ्या रंगाच्या, त्यांना गडद रंग फार खुलून दिसतात, जे आपल्याकडे त्या काळ्या दिसतात म्हणून घालत नाही. म्हणजे असं खूप बायकांचा समज असतो की मी काळी आहे मग मला केशरी रंग छान दिसणार. इनफॅक्ट केशरी रंग सावळ्या बाईनी घातला तर तिला तो खूप खुलून दिसतो आणि त्याच्याऐवजी गोऱ्या बाईनी केशरी रंग घातला तर ते अत्यंत असं एकदम अंगावर येतं. त्यामुळे जितका रंग जास्त तुमचं कॉम्प्लेक्शन जितकं फेअर असेल तितका सौम्य रंग जास्तीत जास्त व्हावा. ह्याचा अर्थ असा नाही आवडत असेल तर कधीतरी घालायला हरकतच नाही, पण साधारण विचार असा करता येऊ शकतो. आणि साड्या जेव्हा आपण कपाटामध्ये घरात ऑर्गनाइज करत असतो तेव्हा कशा पद्धतीने साड्या मांडाव्यात किंवा काय? माझ्याकडे जागा इतकी कमी आहे की त्यामुळे मी असं काही हे सांगत नाही. मी माझ्याकडे ओव्हरहेड 3 कपाट आहेत आणि मी चक्क घड्या ठेवलेल्या आहेत साड्यांच्या, हँगर्स नाहीच आहेत कारण जागाच नाहीये. मला हे पण विचारायचं आहे, हँगरला लावावी साडी का घडी घालून ठेवावी? काही नाही, जागेनुसार तुम्ही ठेवू शकता. साड्या जेव्हा तुम्ही स्टोअर करता तेव्हा मी साधारण असं करते की कॉटन, लिनन्स असे एकत्र गठ्ठे करते. सिल्कच्या ज्या मी म्हटलं जरीच्या थोड्याशा माझ्याकडे आहेत त्या वेगळ्या करते. कांथा वगैरे ज्या सेमी फॉर्मल आहेत साड्या त्याचे वेगळे गठ्ठे, आणि मी असे वेगळे गठ्ठे करून ठेवते म्हणजे आपल्याला पटकीने सापडते साडी आणि त्या एका टेक्स्चरच्या साड्या एकसारख्या दिसतात. पण मला साड्या दाखवशील तुझ्या? साड्या दाखवूया ना, अगदीच. ही जी आहे ही माझी लाडकी साडी आहे, ही बाटिक आहे. ही एक बाटिकवर कथकली मुखवटे आहेत आणि पूर्ण हँड पेंटेड बाटिक आहे.